Good morning, friends. Again, welcome in a class. Now, in a last period or of on किंगडम प्लांट सगळ्यात शेवटचा आपला जो इव्हॉल्व झालेला ग्रुप आहे जो आपल्याला आज घ्यायचा आहे दॅट इज द अँजिओस्पर्म. हा सगळ्यात ॲडव्हान्स्ड ग्रुप आहे. इट इज वन ऑफ द मोस्ट ॲडव्हान्स. इट इज डिव्हायडेड इंटू टू क्लास. हा दोन क्लासमध्ये डिव्हाइड होतो, दॅट इज डायकॉट आणि मोनोकॉट. अँजिओस्पर्ममधला मोनोकॉट हा सगळ्यात इव्हॉल्व ग्रुप समजला जातो. अँड इन स्पाइट ऑफ मोस्ट इव्हॉल्व ग्रुप इट शोज सम सिम्पल कॅरेक्टर्स. आता हा इव्हॉल्व आहे, सगळ्यात टॉप म्हणजे सगळ्यात वरचा ग्रुप आहे, सगळ्यात लेटेस्ट इव्हॉल्व ग्रुप आहे. पण ह्या ग्रुपमध्ये सिम्प्लिसिटी आहे. काही कॅरेक्टर्स त्याचे सिम्पल्स आहे, जसं प्रेझेन्स ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम, बरोबर आहे, अब्सेन्स ऑफ सेकंडरी ग्रोथ, प्रेझेन्स ऑफ लॉंग लिव्ज, reduced reduced sporo, that is the gametophytic phase is very much reduced. हे काही याच्यामध्ये सिम्प्लिसिटी किंवा सिम्पल कॅरेक्टर्स आहेत विच रिझेंबल्स विथ दॅट ऑफ सिम्पल प्लांट्स, जे इव्होल्युशनच्या सुरुवातीला पाहिलेले कॅरेक्टर्स आहेत टेरिडोफायटामध्ये. हे टेरिडोफायटामधले कॅरेक्टर हा ग्रुप परत रिपीट करतो किंवा दाखवतो. मग असं का होतं? वाय दिस ग्रुप शोड सम सिम्पल कॅरेक्टर, वेदर दे आर बेनिफिशियल फॉर सर्व्हायवल? नो. तर त्याचं उत्तर आहे नाही. याचं कारण असं आहे, दे एक्झिबिट सम सिम्पल कॅरेक्टर्स. इट इज ड्यू टू देअर शॉर्ट लाईफ स्पॅन. They exhibit advantageous root system because the monocots are the plants which are short-lived. They are short-lived, so they need a supply of water up to short duration. त्यांचं लाईफ सायकलच छोटं आहे. Within 6 to 8 months they complete their life cycle, so they do not need a continuous supply of water. The water is available on top surface, because they are found in such a condition where there is a availability of water, or the conditions of environment that we refer to it as a favorable condition. हा ग्रुप अशा वेळेस सापडतो ज्याला आपण फेवरेबल कंडिशन म्हणू. ह्या फेवरेबल कंडिशनमध्ये सापडणारा हा ग्रुप आहे, बरोबर आहे. मग फेवरेबल कंडिशनमध्ये पाणी आहे, ॲडिक्वेट कंडिशन्स आहे लाईट टेम्परेचरच्या. मग पाणी टॉप सरफेसवरती आहे, पावसाळ्याचा पिरियड आहे, ह्याला डीप पेनिट्रेशनसाठी टॅपरूट दाखवायची गरजच नाही, कारण ह्याचं लाईफ सायकलच 6 ते 8 महिन्याचं आहे. सो दे नीड अ वॉटर सप्लाय अप टू शॉर्ट ड्युरेशन विच इज fulfilled by advantageous root system. Advantageous root system त्याचा सप्लाय एन्श्युअर करेल, बरोबर आहे. दॅट्स वाय दे एक्झिबिट सिम्प्लिसिटी. अगेन दे डू नॉट एक्झिबिट अ सेकंडरी ग्रोथ. ह्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ अब्सेंट आहे, कॅम्बियम अब्सेंट आहे. दॅन दे शोज अ लार्ज फोलिएज लीफ स्ट्रक्चर, बरोबर आहे. सो they exhibit simplicity. It is due to short lifespan. Now the smallest and the angiosperm is the group which is dominated on land habitat. आज पृथ्वीवरती सगळ्यात जास्त प्रमाणात सापडणारा हा ग्रुप आहे अँजिओस्पर्मचा. स्मॉलेस्ट अँजिओ. आता अँजिओस्पर्मची आपण फोड कशी केली पहा. अँजिओज मीन्स एनक्लोज, स्पर्मा मीन्स सीड. म्हणजे हा असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये सीड हा एनक्लोज्ड आहे ओव्हरी वॉलमध्ये. द सीड इज वेल एनक्लोज्ड विद इन ओव्हरी वॉल विच लॅटर कन्व्हर्ट्स इन टू फ्रूट वॉल, जो नंतर कन्व्हर्ट होईल फ्रूट वॉलमध्ये, बरोबर आहे. आता हा ग्रुप जो आहे स्मॉलेस्ट, इट शोज वाईड रेंज.
The smallest angiosperm, that is Olfia, which measures about 1 mm. And tallest measures about 100 meter. बरोबर आहे, म्हणजे जवळपास 450 फुटापर्यंत हा वाढतो. बरोबर आहे. So it grows up to the height of 400 feet. It shows a distinct heteromorphic alternation of generation between gametophytic phase and sporophytic phase. हा असा ग्रुप आहे जो स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक फेजमध्ये अल्टरनेशन दाखवेल. आता ह्याच्यामध्ये स्पोरोफायटिक फेज कोणची, जी प्लांट बॉडी आपण पाहतो, समजा हिबिस्कसचं प्लांट आहे, इट इज अ स्पोरोफायटिक प्लांट बॉडी. बरोबर आहे. ज्वारीचं प्लांट पाहतो, इट इज अ स्पोरोफायटिक, स्पोर तयार करणारी प्लांट बॉडी आहे. मग स्पोरोफायटिक प्लांट बॉडी कशी आहे? स्पोरोफायटिक प्लांट बॉडी इज अ डॉमिनंट, डिप्लॉइड, ॲटोट्रॉपिक अँड इंडिपेंडंट. इट इज नॉट डिपेंडंट ऑन गॅमेटोफाइट. पूर्वी तुम्ही थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा जर पाहिलं, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, फ्युनरियापर्यंत, the sporophytic plant body is dependent on gametophytic plant body. आता इथे कंडिशन वेगळी आहे. इथे गॅमेटोफायटिक फेज इज डिपेंडंट ऑन स्पोरोफायटिक फेज. गॅमेटोफाइट हा स्पोरोफाइटवर डिपेंडंट आहे. जसं ह्याच्यामध्ये स्पोरोफायटिक प्लांट बॉडी कोणत्या पार्टमध्ये डिव्हाइड होते पहा, आपण जे जास्वंदाचं प्लांट पाहतो, इट इज डिव्हायडेड इंटू रूट, स्टेम अँड लिव्ज. बरोबर आहे. रूट जमिनीत जाईल, फिक्सेशन आणि ॲब्सॉर्प्शनचं काम करेल. स्टेम इज एरियल, इरेक्ट, ब्रांच्ड ऑर अनब्रांच्ड. दे प्रोव्हाइड rigidity and support to the aerial part of plant body. Again, they are responsible for conduction of water and food molecule as they contain vasculature. ह्याच्यामध्ये स्टेम काम करेल सरळ स्ट्रेट वाहण्याचं, मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करेल तो एरियल पार्टला, आणि ह्याच्यामध्ये व्हॅस्क्युलेचर असतं, व्हॅस्क्युलेचर कंडक्ट करेल फूड आणि वॉटर मॉलिक्यूल. बरोबर आहे. मग आता गॅमेटोफायटिक, आता पहा या सगळ्या अँजिओस्पर्ममध्ये एक पार्ट असा आहे विच इज स्पेशली डिझाईन फॉर द प्रोसेस ऑफ सेक्सिबल रिप्रोडक्शन. काय नाव आहे त्या पार्टचं माहिती आहे तुम्हाला? इट इज नथिंग बट द फ्लावर. मग फ्लावर कशाला म्हणायचं? Flower is the modified and condensed shoot which is specially designed for the process of sexual reproduction. हा असा पार्ट आहे जो सेक्सिबल रिप्रोडक्शनसाठी स्पेशल डिझाईन झालेला आहे. मग याच्यामध्ये काय पहा बरं, फ्लावर कन्सिस्ट ऑफ इसेन्शियल फ्लोरल होल अँड नॉन इसेन्शियल फ्लोरल होल. नॉन इसेन्शियल फ्लोरल होलमध्ये कॅलेक्स, करोला पार्ट येईल. बरोबर आहे. कॅलिक्स म्हणजे जो हिरवा पार्ट असतो कॅलेक्स, करोला म्हणजे ज्याला आपण कॅलेक्स म्हणजे सगळ्यात बाहेरचा जो हिरवा पार्ट आहे, म्हणजे कळी कंडिशनमध्ये असताना तो असा पूर्ण झाकून टाकतो ना हिरवा पार्ट, दॅट इज कॅलेक्स. इट इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग विच प्रोटेक्ट द इनर इसेन्शियल फ्लोरल होल. करोला ज्याला आपण पाकळ्या म्हणतो, विच इज डेकोरेटिव्ह, and the main function of corolla is to attract insect for the process of pollination. मग ह्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह इसेन्शियल ऑर्गन कोणचे? दॅट इज अँड्रोशियम. द अँड्रोशियम त्यालाच आपण म्हणतो मायक्रोस्पोरोफिल. बरोबर आहे. अँड्रोशियम हा अँथर लोब तयार करेल. ह्या अँथर लोबमध्ये मायक्रोस्पोरॅन्जियम असतात किंवा पोलन सॅक असतात. अँड विदिन अ मायक्रोस्पोरॅन्जियम ऑर पोलन सॅक देअर इज अ फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड बाय द मियोटिक डिव्हिजन ऑफ पोलन मदर सेल. पहा कसं आहे हे स्ट्रक्चर. सगळ्यात बाहेरचा पार्ट दॅट इज अँड्रोशियम. हा झाला अँथर लोब, हा अँड्रोशियम किंवा ह्याला आपण म्हणतो स्टेम किंवा ह्यालाच आपण म्हणतो मायक्रोस्पोरॅन्जियम.
स्पोरोफिल. बरोबर आहे. हा 2 पार्टमध्ये डिव्हाइड होतो. हा आहे फिलामेंट, हा आहे अँथर लोब. बरोबर आहे. याचा आपण सेक्शन घेतला. ह्या सेक्शनमध्ये आपल्याला दिसतं मायक्रोस्पोरो पोलन सॅक किंवा मायक्रोस्पोरॅन्जियम. याचा आपण सेक्शन घेतल्यावर हा कसा दिसतो पहा. इट ॲपियर्स लाईक धिस. ह्याच्यामध्ये हा आहे मायक्रोस्पोरॅन्जियम, हा आहे पोलन सॅक किंवा पोलन सॅक. बरोबर आहे. ह्या पोलन सॅकमध्ये मायक्रोस्पोर मदर सेल. आता जिथे ही मदर ही टर्म लागते तो सेल डिप्लॉइड असतो. इट इज डिप्लॉइड म्हणजे हा स्पोरोफायटिक प्लांट बॉडीचा पार्ट आहे. मग ह्या मायक्रोस्पोर मदर सेलपासनं मियोटिक डिव्हिजननी 4 पोलन ग्रेन्स तयार होते. आता पोलन ग्रेन हॅप्लॉइड. This haploid pollen grain represent the gametophytic phase. हीच त्याची गॅमेटोफायटिक फेज आहे. गॅमेटोफायटिक फेज इज वेल रिड्यूस्ड, रिप्रेझेंटेड ओनली बाय हॅप्लॉइड पोलन ग्रेन. ओके. मग हा झाला मायक्रोस्पोरोफिल. मायक्रोस्पोरोफिल म्हणजे मॉडिफाईड लीफ कंटेनिंग मायक्रोस्पोर. बरोबर आहे. किंवा मायक्रोस्पोरॅन्जियम. मग हा 2 पार्टमध्ये आपण स्टडी केला, फिलामेंट आणि वरचा पार्ट जो आहे अँथरलोब. मग अँथरलोबचा आपण सेक्शन घेतला. इट शोज पोलन सॅक. पोलन सॅकच्या आतमध्ये आहे पोलन मदर सेल. पोलन मदर सेल अंडरगोज मियोटिक डिव्हिजन. ही पोलन मदर सेल मियोटिक डिव्हिजनमध्ये जाईल. इट गिव्ज राईज टू हॅप्लॉइड पोलन ग्रेन. पोलन ग्रेन रिप्रेझेंट गॅमेटोफायटिक जनरेशन. बरोबर आहे. आता मायक्रोस्पोरोफिल काय? हा. आता मेगास्पोरोफिल काय? द कार्पेल. हा झाला कार्पेल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन वी कॉल इट ॲज कार्पेल ऑर गायनोशियम. बरोबर आहे. हा 3 पार्टचा बनलेला आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. बरोबर आहे. हे दोन्हीही पार्ट स्टराईल आहे. फर्टाईल पार्ट त्याचा ओव्हरी आहे. सो ओव्हरी इज द बेसल बल्बस पार्ट विच कंटेन 1 to many ovules attached to the placenta by means of short stalk called it as funicle. आपण ह्याचा जर सेक्शन घेतला तर हा कसा दिसतो? आता आपण याचा सेक्शन घेतला, हा असा पार्ट दिसेल. हे सीड्स किंवा ओव्ह्यूल्स आहे. तुम्ही काकडी पाहिली, काकडीचा सेक्शन, काकडी पाहिली ना, कुकुंबर, त्याचा सेक्शन घेऊन पहा. काकडी ॲक्च्युअली फ्रूट आहे, पण हे फ्रूट ओव्हरीपासूनच तयार झालं आहे ना. मग त्याचा सेक्शन घ्या, असं स्ट्रक्चर दिसेल. मग ह्या ओव्हरीमध्ये हे ओव्ह्यूल्स आहेत. बरोबर आहे. याला आपण म्हणतो कार्पेल किंवा मेगास्पोरोफिल. बरोबर आहे. ओव्हल कन्व्हर्ट्स इनटू सीड. ह्या ओव्हलचाच कन्व्हर्शन सीडमध्ये होईल फर्टिलायझेशन झाल्यानंतर. 1 to many, एक किंवा एकापेक्षा जास्त ओव्हल्स ह्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट आहे आणि हे अटॅच आहे प्लासेंटाला. हा प्लासेंटा आहे आणि ज्याच्याद्वारे हा अटॅच आहे त्याला म्हणायचं फ्युनिकल. कसं आहे पहा, आपल्यामध्येही तसंच आहे ना. आपल्यामध्ये हा फ्युनिकल म्हणजे काय? फ्युनिकल म्हणजे आपल्यामधला प्लासेंटा. आपल्यामध्ये प्लासेंटा असतो ना, जो बेंबीला अटॅच असतो आणि दुसरा आतमध्ये प्लासेंटाला अटॅच असतो.
बरोबर आहे. मग आता इथे पहा, आपल्यामध्ये ज्याला नाळ आपण म्हणतो, मराठीमध्ये नाळ, त्याला आपण इथे म्हणतो फ्युनिकल. म्हणजे आता ही झाली हा ओव्हल, आपल्यामध्ये इन्फंट इथे अटॅच असतो, ही झाली नाळ, आणि हा जिथे अटॅच आहे ओममध्ये, हा झाला प्लासेंटा. आपल्यामध्ये सुद्धा सेम, हा ओव्हलच्या जागी इन्फंट किंवा बेबी, नाळेद्वारे अटॅच आहे, नाळ बेंबीला अटॅच आहे, बरोबर आहे. आणि आतमध्ये मदरच्या ओममध्ये प्लासेंटाला अटॅच आहे. ज्याच्याद्वारे अटॅच आहे त्याला आपण म्हणतो प्लासेंटा, त्याला आपण म्हणतो अंबेलिकल कॉर्ड, आणि अंबेलिकल कॉर्ड अटॅच आहे प्लासेंटाला, याच्यामध्ये आपण म्हणतो फ्युनिकल, बरोबर आहे. सो in early stage the food molecule and gaseous exchange is carried out through this umbilical cord. Now आता हे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण मेगास्पोरोफिल्म म्हणतो, आणि हे दोन्हीही स्पोर्स याच्यामध्ये काय ओव्हल हाच फक्त हॅप्लॉइड आहे, दॅट इज एग, ओव्हलमधला एग सेल हा हॅप्लॉइड आहे. बाकी ओव्हलमध्ये जो फ्युनिकल आहे, त्याच्यानंतर इंटेग्युमेंट आहे, न्यूसेलस आहे, हे सगळे पार्ट कसे, इट इज अ डिप्लॉइड. एंडोस्पर्म शोज हा एक तर हॅप्लॉइड आहे, डिप्लॉइड आहे, किंवा ट्रिप्लॉइड सुद्धा आहे, कंटेनिंग 3 सेट्स ऑफ क्रोमोझोम. फक्त एग सेल असा पार्ट आहे, एग सेल, सिनर्जिड सेल, दॅन अँटीपोडल सेल, हे पोलार बॉडी, हे फक्त हॅप्लॉइड आहे. दे रिप्रेझेंट गॅमेटोफायटिक स्टेज, ते गॅमेटोफायटिक स्टेज रिप्रेझेंट करतील. ओके. मग आता परत फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होईल, डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होईल, ज्याला आपण झायगोट म्हणतो. झायगोट नंतर एम्ब्रियो, एम्ब्रियो get converted into embryo consist of 3 part. पहिला प्लिम्यूल, रॅडिकल अँड कॉटिलिडॉन, आणि हा सीडमध्ये एनक्लोज आहे, बरोबर आहे. मग परत सीड जर्मिनेट होऊन स्पोरोफायटिक प्लांट बॉडी तयार होईल. सो इट शोज अ डिस्टिंक्ट अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता ह्याच्यामध्ये हे जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जे आहे, इट इज हे वेगवेगळे आहेत किंवा डिफरंट आहेत. अँजिओस्पर्म्स आर हेट्रोस्पोरस, त्याला आपण हेट्रोस्पोरस म्हणतो, त्याचे स्पोर्ससुद्धा वेगळे वेगळे आहेत. पोलन ग्रेन रिप्रेझेंट मेल गॅमेटोफाइट, दॅन ओव्हल रिप्रेझेंट फिमेल गॅमेटोफाइट. ओव्हलमध्ये फिमेल गॅमेटोफाइट आहे, पोलन ग्रेन मेल गॅमेटोफाइट आहे. हे दोन्ही डिफरंट आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो हेट्रोस्पोरस हेट्रोस्पोरस कंडिशन. ओके. आता पहा, ह्याच्यामध्ये इट इज डिव्हायडेड इंटू 2 क्लासेस. अँजिओस्पर्म इज, ह्याच्यामध्ये वाईड रेंज आहे, बरोबर आहे, अँड दे कॉन्स्टिट्यूट अ डॉमिनंट स्टेज ऑन अ ग्लोब. पृथ्वीवरती सगळ्यात डॉमिनंट जे प्लांट आहेत ते अँजिओस्पर्म्स. इट इज ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ सीड हॅबिट, कारण ह्याच्यामध्ये सीड हॅबिट आहे. सीड्स आर वेल प्रोटेक्टेड विद इन अ फ्रूट अँड मॅक्झिमम फ्रूट्स आर इडेबल. सीड हा प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसमध्ये एनक्लोज आहे, ज्याला आपण फ्रूट म्हणतो, आणि मॅक्झिमम फ्रूट हे इडेबल असल्यामुळे काय, द डिस्पर्सल ऑफ सीड इज इझी अँड पॉसिबल. सो दे कॉन्स्टिट्यूट अ डॉमिनंट स्टेज ऑन ग्लोब. आता ह्याच्यामध्ये परत 2 क्लास आहेत, दॅट इज डायकॉट अँड मोनोकॉट. ह्या दोनमध्ये काय डिफरन्स आहे आपण डिफरन्स पाहू. डायकॉट म्हणजे 2 कॉटलिडॉन्स असणारा ग्रुप, ज्याचं सीड आपण जर ब्रेक केलं, जसं वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा किंवा चिंच घ्या, त्याच्या सीडला आपण जर ब्रेक केलं तर तो 2 दलामध्ये डिव्हाइड होईल, बरोबर आहे. सो presence of 2 cotyledons in a seed, presence of single cotyledon,
जसं मेज, बार्ली, व्हीट, ज्वार हे जे सीड्स आहे, व्हॅन वी जर आपण त्याला तोडलं तर 2 दलात डिव्हाइड होत नाही, ते ब्रेक होतील, बरोबर आहे. बट दे डू नॉट डिव्हायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स ऑर 2 कॉटलिडॉन्स. कारण ह्याच्यामध्ये एकच कॉटलिडॉन आहे. त्या कॉटलिडॉन वी कॉल इट ॲज स्क्युटेलम, त्याला आपण स्क्युटेलम म्हणतो. सो प्रेझेन्स ऑफ 2 कॉटलिडॉन म्हणून आपण त्याला म्हणतो डायकॉट, दॅट इज प्रेझेन्स ऑफ 2 कॉटलिडॉन. हा मोनोकॉट, प्रेझेन्स ऑफ सिंगल कॉटलिडॉन. प्रेझेन्स ऑफ टॅपरूट सिस्टीम, जनरली डायकॉट प्लांटचं लाईफ जे स्पॅन आहे इट इज मोर ॲज कम्पेअर टू मोनोकॉट. The lifespan of dicot is more, which cover favorable as well as unfavorable condition. ज्याच्यामध्ये फेवरेबल कंडिशन सुद्धा कव्हर होईल, ज्याच्यामध्ये अनफेवरेबल कंडिशन सुद्धा कव्हर होईल. सो टू एन्श्युअर अ सप्लाय ऑफ वॉटर ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन दे शोज प्रेझेन्स ऑफ टॅप रूट सिस्टीम. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. दे कम्प्लीट देअर लाईफ सायकल विदिन अ शॉर्ट ड्युरेशन. सो देअर इज अ ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. स्टेम इज ब्रांच्ड. याच्यामध्ये स्टेम हा एरियल, इरेक्ट, ब्रांच्ड आहे. याच्यामध्ये जनरली अनब्रांच आहे, फ्यू शोज ब्रांच. लीव्ज आर विथ रेटिक्युलेट व्हॅनेशन. जाळीदार, आपण पिंपळाचं पान पुस्तकात ठेवतो ना, त्याचं असं नक्षीकाम केल्यासारखी जाळी बनते, दॅट इज रेटिक्युलेट, जाळीदार, बरोबर आहे. सो इट शोज रेटिक्युलेट व्हॅनेशन. पण मोनोकॉटमध्ये काय, प्रेझेन्स ऑफ शिदिंग लीफ बेस. शिदिंग म्हणजे ह्याचा लीफ बेस असा फुगलेला आहे अँड देअर इज अ पॅरलल व्हॅनेशन, बरोबर. पॅरलल व्हॅनेशन तुम्ही आता तर लग्न समारंभ बंद आहे, जात नसाल तुम्ही कुठे, पण पहिले तर गेले ना. मग त्याच्यात एक प्रकार असतो पा, मसाले भात, बरोबर आहे. आणि मसाले भातामध्ये एक पान निघतं, त्याला आपण तेजपत्ता म्हणतो किंवा तेजपान म्हणतो. इट इज द मेंबर ऑफ मोनोकॉट. हा मोनोकॉटचा मेंबर आहे. त्याचं व्हॅनेशन पहा, इट इज अ पॅरलल व्हॅनेशन. त्याचं पान तुम्ही जर स्टोअर केलं तर तो जाळीदार की नक्षी बनवणार नाही. सो देअर इज अ पॅरलल व्हॅनेशन. व्हॅस्क्युलर बंडल्स आर कॉन्जॉइंट, कोलॅटरल अँड ओपन टाईप. कारण ह्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आहे. याच्यामध्ये कॉन्जॉइंट, कोलॅटरल अँड क्लोज टाईप आहे. सेकंडरी ग्रोथ अब्सेंट आहे. ऊस कधीही आकारात बुंधा त्याचा वाढणार नाही. ऊस तोडून आणला असं म्हणतो काय, चांगला जाड ऊस आणला, एवढा जाडीचं, बरोबर आहे. मग दोनमध्ये फरक आहे. ह्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आहे, ह्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आहे, ह्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ नाही आहे. मोनोकॉट विथ फ्यू एक्सेप्शन डू नॉट एक्झिबिट सेकंडरी ग्रोथ. याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट आहे. प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम इन बिटवीन झायलेम अँड फ्लोएम. याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएमच्या मधात कॅम्बियम आहे, याच्यामध्ये कॅम्बियम ॲब्सेंट आहे, कारण सेकंडरी ग्रोथ ॲब्सेंट आहे. फ्लावर्स आर टेट्रा टू पेंटामेरस. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम 4 होर्लय म्हणून टेट्रामेरस. कधीकधी 5वा होर्ल असतो इपिकॅलिक्स, म्हणजे टेट्रा टू पेंटामेरस. पण मोनोकॉटमध्ये काय, याच्यामध्ये कॅलिक्स आणि करोला युनाईट झाला आहे आणि त्याच्यामध्ये एक होल तयार होतो. दोन्हीचा मिळून एक होल तयार होईल, त्याला आपण म्हणतो पेरियांत. सो पेरियांत, अँड्रोशियम, गायनोशियम किती झाले, 3. मग याच्यामध्ये ट्रायमेरस फ्लावर आहे. सो फ्लावर्स आर टेट्रा टू पेंटामेरस, फ्लावर्स आर ट्रायमेरस. ओके. सो दिस इज रिगार्डिंग द अँजिओस्पर्म. आता ह्याचं कंपॅरेटिव्ह अकाउंट तुम्हाला तयार करायचं. मी तुम्हाला कसं तयार करायचं हे पहिल्याच दिवशी सांगितलं. पहिले हॅबिट, वेअर दे आर फाउंड, त्याच्यानंतर त्याच्यातले मेन स्पोरोफायटिक, गॅमेटोफायटिक पूर्ण कॅरेक्टर घ्या
आणि चार्ट तयार करा. चार्टवरनं अभ्यास करायचा म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट, ज्याला आपण मेमरी मॅप म्हणतो ना, मेमरी मॅपवरनं तयार करा. माझ्याकडे असेल तुम्हाला मी पोस्ट करेल, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, तर त्या पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला काय होईल, तुमचं फिशरी आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे, मेडिकलला. मग एवढे सगळे लेसन तुम्ही जर शेवटच्या दिवशी वाचत बसले तर वाचणं होईल का? नाही. मग अभ्यास काय करायचा, मेमरी मॅपवरनं लक्षात ठेवायचं. ओके, मग मेमरी मॅप तयार करा. तुम्हाला पाहिजे असेल तर एक मी याचा असेल माझ्याकडे तर मी तुम्हाला पोस्ट करेल, पण प्रत्येक लेसनचा मेमरी मॅप तुम्ही तयार करा. आणि तुम्हाला मी जे MCQs देतो आहे ते सोडवताय का तुम्ही? ते सोडवा. ओके, ते आता सिंपल आहेत. आपल्याला जे आपल्यामध्ये एज्युकेशन सिस्टीममध्ये सांगितलं जातं ना, सिम्पल टू कॉम्प्लेक्स. मग सिम्पल टू कॉम्प्लेक्स जायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला सिम्पल MCQs दिले जातील, नंतर कॉम्प्लेक्सिटी हळूहळू वाढत जाईल. त्याप्रमाणे तुम्हाला जर ह्याची सवय झाली मग ते तुम्हाला सोपं त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली की मग थोडं अवघडकडे जाऊ आपण, बरोबर आहे. पण तुर्तास ते सोडवा, त्याची वही बनवा. तुम्हाला ते वहीमध्ये रेकॉर्ड करून ठेवा. जे येत असतील ते रिपीट करायची गरज नाही, पण जे नसतील येत, समजा आपण चुकलं काही, तर त्याचं तुम्हाला रिपीट करा. एक जे चुकलेले आहे ते 5-5दा लिहून पहा म्हणजे परत ते चुकणार नाही. आणि ह्याच्यातले MCQs तुम्हाला जे दिले आहेत ना ते येऊन गेलेले MCQs आहेत. ओके, थँक्यू. करा, अभ्यास करा.